ईश्वर मला कसा काय मारणार? वेगवेगळ्या उद्बत्त्यांचा जसा वेगवेगळा वास, तसेच या शरीराचा मसाला व 3 गुणांनी होणारी त्याची वागणूक आणि त्या वागणुकीची बरी वाईट फळे यालाच प्रारब्ध म्हणतात. तुम्ही कळता त्याचे चिंतन करा. पदार्थाचे चिंतन नको. तप करणे म्हणजे चिंतन करणे. ज्ञानाचे प्रारब्ध विश्व काय आहे, तुमचे प्रारब्ध काय आहे हे ध्यानयोगातून कळून येईल. तुम्ही आहात हे कळतंय ते धरले पाहिजे. त्याचे नाव ध्यान, त्याचेच नाव योग. देहबुद्धी सोडून आत्मबुद्धी गेलात की पुन्हा देहबुद्धी देणार नाही. देह आहे तो आठवतो, पण मी देह नव्हे. आपण लहान मुलगा होतो हे आपल्याला आठवते, पण आज आपण तसे आहोत काय? फक्त तशी आठवण आहे. तसेच देह होता, पण मी देह नव्हे. देहाशी माझा काहीही संबंध नाही. मी भावातीत. माझ्याकडे कसला अभाव होता? ईश्वराचा. ईश्वरामुळे भाव निर्माण झाला. पण ईश्वर देह सोडतो हे मी जाणतो. म्हणजे मी ईश्वराच्या आधीचा. ईश्वर म्हणजे प्राण. मी देह असे समजणाऱ्यांच्या हे उलट आहे. त्यांना ईश्वर आधीचा, मी नंतरचा असे वाटते. ईश्वर माझ्या सहवासाला टिकू शकत नाही. शुद्ध सत्वगुण यालाही ईश्वर म्हणतात. ईश्वर मला कसा काय मारणार? तो फक्त शरीर सोडील. मुक्त झालो कळल्यावर व्यवहार काही राहिला नाही अशी वस्तुस्थिती आहे. उद्धव कृष्णास म्हणतो, तुझ्या कृपेने कळले आहे मी मुक्तच होतो. आता मला मुक्तीवरील भक्ती दे, गुरुभक्ती दे. ज्यांनी फक्त मुक्ती स्वीकारली ते जनउपयोगाला आले नाहीत. लोकांना त्यांची नावेही ठाऊक नाहीत. उद्धव याच अर्थाने कृष्णाजवळ गुरुभक्ती मागत आहे. ज्यांनी गुरुभक्ती केली ते नसून आहोत, पण असून मुक्तीला गेलेत. ज्ञान झाल्यावर मी अमका तमका ही उमकाच ज्याची गेली आहे त्यांना आरामाला दुसऱ्याची गरज नाही. पूर्ण विश्राम. जसा कोणही नाहीपणे नाहीसा झाला तसे मला नको, मला गुरुभक्ती दे असे उद्धव म्हणतो. भक्तीशिवाय त्या मुक्तीला महत्त्व नाही. हिमालयात जाऊन मुक्त होणारे जगाच्या उपयोगाला येतात काय? मोठमोठी दान करणारे पुण्यप्रद राजे होते, पण जनमनांच्या अंतर्यामी ते नांदत नाहीत. पण ज्यांनी गुरुभक्ती केली त्यांनी लोकहित केले म्हणून लोक अजून त्यांनाच फसतायत. ज्ञानदाना इतके उच्च कोटीचे ज्ञान दुसरे नाही. ज्ञान घेणारा ज्ञान देणारासारखाच होतो. राजाने कितीही दान दिले तरी दान घेणारा काही राजा होत नाही. ज्ञानदात्याची भक्ती पाहिजे. गुरुच्या नावाने दगडमातीची पूजा केली तरी ती फळास येते. गुरुभक्ती सोडू नका. गुरुचे ब्रीद तुमच्या नामरूपातून प्रगट होईल. केवळ कृष्ण म्हणजे आमचा आत्मा या भावाने राहिल्याने गोपींना आपोआप मोक्ष मिळाला. त्यांच्यापाशी काय आत्मज्ञान होते काय? असा आहे गुरुभक्तीचा महिमा. ज्याने मुक्तीवरील भक्ती केली ते लोकांच्या मनात अमर झाले. गुरुभजनाचा मला विसर पडू नये हाच उद्धवाचा हेतू आहे. ज्ञानदात्याचे उतराई होता येत नाही. त्याला काय देणार? जास्तीत जास्त त्याचे भजन चालू ठेवणे एवढेच देता येईल. जिथे साधन साहित्य नसेल तिथे मनोमन भजन, पूजन, आरती करा वेळच्या वेळी. गुरुभजन कशाकरिता? जगाच्या उद्धाराकरिता. गुरुचे भजन करणे, ध्यान करणे हीच भक्ती. अशाने गुरुची योग्यता आपोआप येते. आत्मज्ञानापेक्षा कोणी वेगळा देव आहे ही कल्पना वापरू नका. गुरुभक्ती सोडू नका हे लक्षात ठेवा.